नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आर.टी ॲडमिशन 2026 लवकरच आता आर.टीचे ॲडमिशन सुरू होणार आहेत. आर.टी म्हणजे राईट टू एज्युकेशन. प्ले ग्रुप, नर्सरी, पहिली यांना मोफत शिक्षण दिलं जातं, तेही प्रायव्हेट शाळेमध्ये, आणि कुठलीही फी लागत नाही. 25% जागा असतात, यामध्ये लॉटरी लागते आणि त्या लॉटरीमधून प्रवेश केला जातो. या ॲडमिशनसाठी वयाची नक्की अट किती असते याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय, तर यूट्यूबवरती जाऊन तुम्ही तोही पाहू शकता. आर.टी ॲडमिशन मराठी कॉर्नर सर्च करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जातील. काही दिवसातच याचे ॲडमिशन सुरू होतील आणि त्या ॲडमिशनसाठी तुमची कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे. आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता आर.टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27. प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते इथे समजून घ्या. त्यांनी इथे टीप दिलेली आहे, ती म्हणजे आर.टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता जी काही लागणारी कागदपत्रे आहेत ही सर्व पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत. लक्षात ठेवा, जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा व्हिडिओ बनवला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यापूर्वीचीच जी कागदपत्रे आहेत तुम्हाला आत्ताच काढून ठेवायची आहेत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे फॉर्म जे आहेत ते सुरू होतील. आपल्या चॅनलवरती फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ येणारच आहे. तत्पूर्वी कागदपत्रे आपली सगळी काढून घ्यायची आहेत. आता कोणकोणती कागदपत्रे कोणाकोणाला लागणार आहेत ते समजून घ्यायचं इथे. बालकाचे जे काही आधार कार्ड आहे, रहिवासी पुरावा असेल आणि जन्मतारखेचा पुरावा, ही कागदपत्रे आर.टी प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. जे मॅन्डेटरी आहेत ते हे आहेत. आता एक एक कागदपत्र तुम्हाला व्यवस्थितरित्या मी सांगतो. आता इथे पाहू शकता तुम्ही. लक्षात ठेवा, सर्वांनी हे 2 पॉईंट सर्वात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. पहिला आहे आणि पहिला हे 2 पॉईंट आहेत. आता हे 2 पॉईंट समजून घ्या. वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. आता जात संवर्ग आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण SC ST म्हणतो. त्यानंतर विमुक्त जाती VJA असेल, NTB असेल, NTC असेल. त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBC असेल. तसेच विशेष मागास म्हणजे SBC. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असताल, तुमच्याकडे या कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र जर असेल, लक्षात ठेवा, जात प्रमाणपत्र या कॅटेगरीचा बघा, SC ST NT NTB NTC NTD आणि इतर मागासवर्ग जे असतील म्हणजे OBC आणि SBC, तर या कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची गरज लागत नाही, इन्कम सर्टिफिकेटची गरज लागत नाही. पहा, इथेच त्यांनी पॉईंट पहिला मध्ये दिलेलं आहे. वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण जातीचा दाखला मात्र लागणार आहे. एकदम सोपी पद्धत. जर या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल, उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार नाही. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. आता जे ओपनमध्ये येतात त्यांना काय असतंय, त्यांना जातीचा दाखला लागत नाही, परंतु उत्पन्नाचा दाखला लागतो. तो पुढे मी पॉईंट सांगेल, परंतु हा पॉईंट तुमचा क्लिअर करून घ्या. या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर जात प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, म्हणजे जातीचा दाखला तुम्हाला लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, परंतु उत्पन्न दाखल्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही. एक महत्त्वपूर्ण पॉईंट सांगायचा राहिला, तो म्हणजे तुम्ही या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर जातीचा दाखला देणं आवश्यक आहे, परंतु कोणाचा चालेल, तर वडिलांचाच सुद्धा चालेल. लक्षात ठेवा, वडिलांचा किंवा बालकाचा, म्हणजे लहान मुलाचा किंवा मुलीचा, बालकाचा, वडिलांचा किंवा लहान मुलाचा किंवा मुलीचा हा दाखला चालणार आहे. त्यानंतर दिव्यांग बालके असतात, HIV बाधित असतात, त्यांचे सुद्धा काही पॉईंट आहेत. कोविड प्रभावित बालके, ज्यांचे पालक 1 किंवा 2 दोन्हीपैकी यांचे निधन झाले असेल कोविडमुळे, त्यांच्यासाठी सुद्धा जे काही सवलती आहेत. अनाथ बालके, त्यांच्यासाठी सुद्धा सवलती आहेत. हे पॉईंट सेपरेट आहेत, हे पण सुद्धा आपण पॉईंट पाहणारच आहे. आता आपण पुढे पाहूयात दुसरा आणि जो काही तिसरा पॉईंट आहे, दुसरा आणि तिसरा. आता हा दिव्यांग मुलांसाठी आहे. जे लहान मुलं आहेत ते दिव्यांग आहेत, तर त्यांच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ॲडमिशन डिझॅबिलिटीमध्ये जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये दिव्यांग निवडला तर तुमच्याकडे 40% जे काही
प्रमाणपत्र आहे, UDID कार्ड आपण म्हणतो, तर ते असणं इथे गरजेचं आहे. UDID कार्ड किंवा प्रमाणपत्र, जे काही सर्टिफिकेट स्वावलंबन लिहिलेलं असतं बघा ते. तर हे दिव्यांगांसाठी. जे HIV बाधित असतील त्यांच्यासाठी सुद्धा, जे HIV या असतील, HIV बाधित असतील प्रभावित, तर त्यांच्यासाठी सुद्धा जे काही वैद्यकीय अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर जे दिव्यांग असेल आणि HIV बाधित त्यांच्यासाठी हा पॉईंट आहे. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर पुढे आपण जाऊयात. हा सुद्धा पॉईंट तुमचा महत्त्वपूर्ण आहे. हा एक लक्ष द्या. कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोन्ही यांचे निधन, ज्यांच्या पालकांचे कोविडमुळे, कोरोना व्हायरसमुळे ज्यांचे निधन झालेले आहे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान, लक्षात ठेवा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत या दरम्यान जर पालकांचे निधन झाले असेल, एक किंवा दोन्ही, तर अशा बालकांसाठी वेगळे आवश्यक कागदपत्र देणं गरजेचं आहे. तर वंचित गटातील बालकांना कोविड प्रभावित बालके ज्यांचे किंवा 2 असे समावेश करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सक्षम प्राधिकारी यांचे निर्गमित केलेले पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ते पालकांचे लागणार आहे. कोविड-19मुळे मृत्यू झालेल्या रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, ज्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट आणि कॉज ऑफ डेथ म्हणतो, ज्याला फॉर्म नंबर 4 म्हणतात. त्यानंतर सदर मृत्यू कोविड-19शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र, त्याच्यावरती उल्लेख पाहिजे की कोविड-19मुळेच मृत्यू झालेला आहे. तर यांच्यासाठी सेपरेट जे आहे ते सवलती आहेत, म्हणजे याच्यातून त्यांना ॲडमिशन लवकर भेटू शकतो, लवकर त्यांचा नंबर लागू शकतो, अशा पद्धतीचा आहे हा 4था पॉईंट. त्यानंतर आपण पाहूयात जो काही 5वा पॉईंट, 5वा आणि 6वा. 5वा पॉईंट आहे तो म्हणजे अनाथ बालके वंचित घटकासाठी आवश्यक कागदपत्र दिले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला. आता हे समजून घ्या. अनाथ बालके म्हणजे अनाथ बालके, जे अनाथ बालके आहेत त्यांच्या बाबतीत काय कागदपत्र लागू शकतं, तर जे बाल सुधारगृहाचे कागदपत्र दाह्य धरण्यात येणार आहेत. हा नवीन पॉईंट ॲड झालेला आहे, ज्यामध्ये जर बालक अनाथ असेल, जे लहान मुले आहेत ते अनाथालयात राहत नसतील, जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. म्हणजे ज्यांना कोणीही नाही आहे परंतु ते दुसऱ्यांकडे राहत आहेत, जे त्यांचा सांभाळ करतात, त्यांचं हमीपत्र आवश्यक राहणार आहे. आणि अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये, हे काही गरज नाही. फक्त हमीपत्र जे आहे ते लागणार आहे. जे अनाथ आहेत ते पालकांचं हमीपत्र, जे सांभाळतात त्यांचं हमीपत्र लागणार आहे. त्यानंतर 6वा पॉईंट लक्षात घ्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास, म्हणजे वार्षिक उत्पन्न दाखला जे ओपनमध्ये येतात, जे मराठा कास्टमध्ये येतात, त्यांच्यासाठी तहसीलदार दर्जाचा महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. किंवा तुम्ही सॅलरी स्लिप देऊ शकता किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला देऊ शकता. आता तो कसा असला पाहिजे? उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा दाखला. तर वार्षिक जे काही 2023-24चा असेल तरी चालेल किंवा 24-25चा मार्च अखेरचा असले तरी चालेल, पण हा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेलं पाहिजे. जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरणार असाल, जनरलमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला लागणार आहे, तोही तहसीलदार दर्जाचा. आणि 23-24 किंवा 24-25चा तुम्ही तो देऊ शकता. फक्त 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे. आता उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातला ग्राह्य धरण्यात येणार नाही, फक्त महाराष्ट्र राज्यातला असणं गरजेचं आहे. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. आता त्यानंतर खाली येऊयात, ज्यामध्ये घटस्फोटित महिला, 7वा पॉईंट, जे काही घटस्फोटित महिला असतील त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे असतील. न्यायालयाचा निर्णय वगैरे असेल, घटस्फोटित महिला बालकांच्या आईचा रहिवासी पुरावा असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, किंवा बालक आर्थिकदृष्ट्या गटीत असल्यामुळे बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला, अशा पद्धतीचे कागदपत्रे घटस्फोटित महिला देऊ शकते. त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, जे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा देऊ शकता. घटस्फोट म्हणजे व्हायचं आहे, त्यांचं प्रकरण चालू आहे, अशा पद्धतीने याचा काही पुरावा असेल तर ते तुम्ही ते देऊ शकता आणि त्याच्यातून फॉर्म भरताना तुम्ही हा पर्याय जो आहे तो निवडू शकता. अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतर आपण येऊयात 9वा पॉईंट, जे कोणी विधवा महिला आहे, विधवा महिला ज्यामध्ये पतीचं मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकता. विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागेल. बालक वंचित गटात असल्या बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर बालक आर्थिकदृष्टी जर गटात मोडत असेल तर आईचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर 10वा पॉईंट हा नवीन ॲड करण्यात आला, आधार कार्ड. कसं होतं, वंचित व आर्थिकदृष्ट्यात जे काही कोणीही लहान मुले असतील त्यांचं जर आधार कार्ड बनलं नसेल तर त्यांच्यासाठी इथे सूट देण्यात आलेली आहे. आता ती सूट कशी असणार आहे,
तर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश देण्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करणं यावे. 90 दिवस दिलेले आहेत. जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही ते आधार कार्ड 90 दिवसाच्या आतमध्ये शाळेमध्ये जमा करणं अनिवार्य आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि आधार कार्ड जर नाही दिलं तर तो प्रवेश रद्द होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 11वा पॉईंट, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा सर्वांना इथे द्यावा लागणार आहे. तुम्ही वंचित मध्ये येत असो किंवा आर्थिकदृष्टी कोणीही असू दे, त्यांना सगळ्यांना इथे कागदपत्र हा जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. त्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता? ग्रामपंचायत असेल, तुमची नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, यांचा दाखला म्हणजे जन्माचा दाखला. तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता. बर्थ सर्टिफिकेट जन्मतारखेचा पुराव्यामध्ये, किंवा रुग्णालयामधील ANM रजिस्टरमधील दाखलासुद्धा देऊ शकता, किंवा अंगणवाडीमधला किंवा बालवाडीमधलं रजिस्टर असेल त्याचा दाखला, किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन सुद्धा देऊ शकता. ज्या केसमध्ये काहीही जर नसेल तरी सुद्धा एक पत्राद्वारे स्वयं निवेदन सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने जन्मतारखेचा पुरावा द्यावा लागेल. त्यानंतर 12वा, रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा लागणार आहे. हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे, जे कुठलीही कॅटेगरी तुमची असू द्या. आता यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता ते इथे सांगितलंय. इथे पहा, रेशन कार्ड देऊ शकता. जिथे तुम्ही ज्या शाळेमध्ये फॉर्म भरणार आहे त्या आसपासच्या तुमचा जे काही राहण्याचा पुरावा आहे तो द्यावा लागेल, रहिवासी पुरावा. रेशन कार्ड देऊ शकता, किंवा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, किंवा टेलिफोन बीज, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स बिल यापैकी एक देऊ शकता. घरपट्टी वगैरे देऊ शकता, किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं जे काही पासबुक असेल त्याच्यावरती ॲड्रेस आहे ते देऊ शकता. आधार कार्ड देऊ शकता, मतदान कार्ड देऊ शकता, पासपोर्ट सुद्धा देऊ शकता. यापैकी कोणतंही एक तुम्ही देऊ शकता. ही कागदपत्र निवासी पुरावा म्हणून नसतील. जर यापैकी जर कोणतंही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर भाडे तत्वावरती राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. तर तुम्ही रेंट ॲग्रीमेंट देऊ शकता, भाडे करार देऊ शकता. रेंट ॲग्रीमेंट फक्त लक्षात ठेवा, ऑनलाईनवालं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट ऑनलाईन करून घ्या. वकिलाकडून वगैरे करू नका, पण ऑनलाईन रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करा. तो पहा, फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असला पाहिजे. फॉर्म तुम्ही जेव्हा भरणार आहे त्याच्या अगोदरचा पाहिजे. त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. कमीत कमी 11 महिन्याचं रेंट ॲग्रीमेंट असावा. हा निवासा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. हा 12 पॉईंट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर आता पुढे, तर हे सर्व 12च्या 12चे पॉईंट होते ते तुमचे क्लिअर झाले असतील. यामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.